नमस्कार मित्रांनो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्मणी ओंकार ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे आमचे फेवरेट स्ट्रीट फूड जॉईंट्स. आणि ते म्हणजे आमचं रेकमेंडेशन आहे. जर तुम्ही मुंबईत आलात आणि त्या जवळच्या एरियात जर तुम्ही असाल तर नक्की ह्या जॉईंट्सला जाऊन तुम्ही नक्की फूड ट्राय करा. असं काय फॅन्सी रेस्टॉरंट नाही आहे, स्ट्रीट फूड जॉईंट्स आहेत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मुंबई म्हणजे खवय्यांचा स्वर्ग. इथे प्रत्येक गल्लीबोळात काहीतरी भन्नाट मिळतं. जर तुम्ही सुद्धा खाण्याचे शौकीन असाल तर या ठिकाणी नक्की विजिट करा. आणि हे आहे आजचं आपलं पहिलं ठिकाण, जे आहे सिद्धिविनायक मंदिराच्या मागच्या बाजूला. जी गर्ल्स कॉन्व्हेंट स्कूल आहे त्या गल्लीतून जर जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा तुम्हाला अपोजिट स्ट्रीटला हा सँडविचवाला मिळतो. खूप उत्तम सँडविच आहे. मी खूप वर्ष इथे खाते आहे. तर परत तुम्ही जेव्हा कधी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी याल तेव्हा हा सँडविच नक्की ट्राय करा. कसं आहे चांगलं तर असणारच आहे. आणि हा आहे नॉर्मल टोस्ट. बघू चला. रेट करायचं तर 9 on 10. सो इथे मी आत्ताच नाही येते. इथे मी 10वीपासून येते. सो 10वीपासून माझी बेस्ट फ्रेंड आणि आम्ही इथे येतो. सो तेव्हापासून आम्ही इथे येतो. ते अजूनपर्यंत येतो. सो मी यायला 9-10वीपासून याच्यानंतर आता ओंकार आणि मी आम्ही दोघं जण येतो. सो हे कॉन्स्टंट आहे. थँक्यू. पार्सल नाव आहे. पार्सल घेऊन आम्ही हे वेज पास्ता मंचुरियन घेतलेलं आहे. आणि हे वेज स्ट्रीट फूड म्हणजे जर तुमच्याकडे काही ऑप्शन नसेल तर पास्ता मंचुरियन तुम्ही हे खायला चांगला वाटतं आम्हाला. आमची फेवरेट डिश आहे. तर ही भेटते आणि म्हणजे रेकमेंडेशन आहे स्ट्रीट फूड रेकमेंडेशन. त्यातलं हे आहे पास्ता मंचुरियन. कुठे भेटते ते पण सांग. हे बँड्रामध्ये जे चेतना कॉलेज आहे त्या चेतना कॉलेजच्या लाईनीमध्ये ते मंचुरियनवाल्याचं दुकान. आणि हा भरपूर जुना आहे मंचुरियनवाला. या ओंकारने खाल्लाय. बोलला तर असंच तू सगळं. चव एवढ्या वर्षात आहे तशीच आहे. हे आमचं दहीपुरी खाण्याचं फेवरेट स्पॉट. या चाट कॉर्नरमध्ये पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी असे बाकी इतर चाट आयटम सुद्धा मिळतात. पण आमचं स्पेशली फेवरेट इकडची दहीपुरी आहे, विच इज अ मस्ट ट्राय. आणि हे बेंगाल मार्केट जे वरळी कोळीवाड्यात आदर्शनगर एरियामध्ये आहे तिथे हा स्टॉल लागतो. सो तुम्ही नक्की ट्राय करा. हे आहे समस्त वरळीकरांचं फेवरेट चायनीज भेळ आणि पकोडा स्पॉट. इथे मी 5 रुपये चायनीज भेळ असल्यापासून चायनीज भेळ खाते. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की हे किती जुनं आहे. पहिला इथे छोटीशी हातगाडी होती, त्याचं रूपांतर आता एक मोठ्या शॉपमध्ये झालं आहे. कारण पण तसंच आहे, कारण की इकडची टेस्ट खरंच खूप छान आहे. सो हे जर तुम्ही वरळी किंवा दादर एरियात असाल तर हे चायनीज भेळ आणि चायनीज पकोडा स्पॉट इज मस्ट. आता बघूया आपण ओंकारची रिॲक्शन कशी.
असा होता हा स्ट्रीट फूड स्पॉट्सचा व्हिडिओ. आम्ही आता आलोय घरी आणि व्हिडिओ आता एंड करतोय, कारण की व्हिडिओचे स्टार्ट आणि एंड आम्ही केलाच नव्हता. त्यामुळे स्टार्ट आणि एंड एकदाच म्हणून तुम्हाला असं कपड्यांमध्ये दिसतं. आणि व्हिडिओ जो शूट झाला तो ऑब्व्हियसली एका दिवसात नाही शूट झाला, कारण की एका दिवसात एवढं आम्ही नाही खाऊ शकत. तर तसं 1-2 दिवस घेऊन शूट केलेला व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलात म्हणून तुमचा खूप 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 धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तिकडे बघून बोलायचं. सबस्क्राईब नक्की करा. बाय.